हा भरलं का? काय चालू आहे? गुळणी मारतात काय? भरलं स्टँडर्ड. तर जे अरे मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोहम महाराज. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे. आज चाललं होतं कीर्तनाला, पण तेवढं संपलं गाडीचं डिझेल. तुम्ही म्हणता सोहम महाराजाच्या गाडीचं नुसतं डिझेल संपत राव, डिझेल टाकता हात का नाही? मस्त टाकी फुल करतो राव, पण पुण्यावरून नागपूरला आलं ना डिझेल कुठं गायब होतं, डिझेललाच माहिती. आता याच्यातले काही जण म्हणते सोहम महाराज त्या दिवशी नागपूरला गेला होता कीर्तनाला, आता पुन्हा नाही राव. त्या दिवसाच ब्लॉग आहे, पण एडिट करायला टाइम लागतो शेट. थोडं ऍडजस्ट तरी करून घ्यायचा राव. मला कंटिन्यू विषय दाखवल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट वर ढकलून देतात, त्याच्यामुळे ट्रेंडिंग विषय दाखवा लागतो. चढाचा ब्लॉग असला ना मिलियन मध्ये व्ह्यूज असतात, आणि कीर्तनाचा ब्लॉग असला लाखात पण नसतात. मग मला पण सोहम महाराज म्हणतात, मग काय तुमच्या मनात येते आपल्या ध्यानात असतं, त्याच्यामुळे तुम्हाला जे लागतं ते सोहम महाराज 100% देत असतो. त्यात काही विषय नसतो, राडा होत असतो. त्याच्यामुळे नाद करा, पण सोहम महाराज. अरे बोलता बोलता आपण डायरेक्ट कीर्तनाच्या ठिकाणी आलो ना. नानाने हाय पण केलं इथं. आईला नाना काहीतरी बोलू राहिलेत राव. काय झालं? एकदा प्रॅक्टिस करायला घाटाव करायची ना प्रॅक्टिस. इथं प्रॅक्टिस करायची का? तिथं लावायचं मस्त बसायचं शांत. सॉरी म्हणा. आता इथे विषय असा आहे, नानाच्या मनात ती एखादी गोष्ट नाही झालं, नाना लगेच पेटवते. आणि नाना पेटले मध्ये ज्वालामुखी फुटले असा विषय. त्याच्यामुळे आपण कधी नानाच्या नादी लागत नाही. जर नादी लागलो डायरेक्ट जे हरी विठेला असतो, त्याच्यात काही विषय नसतो, ते ठरलेलं गणित असतं. आता नानाच्या आलाच थोडं ध्यानात, पण नाना या विषयावर आता 100% कमेंट करीत असतात. आणि सोहम महाराज 100% तुमची कमेंट पिन करीत असते. आता सोहम महाराजांनी कमेंट पिन केली म्हणल्याच्या नंतर नानाची 100% फॉलोअर्स वाढत असते. आता नाना एक सोडून 10 कमेंट करीत असतो, त्यात काही विषय नसतो, हे ठरलेलं गणित असतं. असो, आता इकडे आप्पाच्या कीर्तनाला सुरुवात झाली. आता आले सरशी थोडं ऐकून जा कीर्तन. ही जर तुमची इच्छा असेल नाही तर हा शिवबा तुमच्यासाठी स्वराज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आईची इच्छा म्हणून स्वराज्य निर्माण केलं. आणि इथं आप्पांचं कीर्तन पण एकदम खतरनाक मध्ये सुरू होतं ना. नाद करायचं नाही. आतापर्यंत एवढे कीर्तन पाहिले, पण कोणत्याच कीर्तनात जास्त प्रमाणात तरुण पोरं नसतात. पण आप्पाचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर अख्खा मंडप तरुण पोरांनी भरणार म्हणजे भरणारच. मग कीर्तन झाल्याच्या नंतर आप्पाचं फॅन पेज पण या ठिकाणी गोळा झालं होतं. फॅन पेजनी फोटो वगैरे काढून घेतले, आणि आम्ही लगेच आमच्या दिशेने रवाना. मग कसा वाटलं मग आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा, आणि फॉलो पण लगेच करून घ्या. ना तेवढी कमेंट टाका बरं का, पब्लिक वाट पाहते तुमच्या कमेंटची.